छत्रपती विशालराजे भोसले यांचं आगमन झाले, त्यांचं सर्वांनी स्वागत करावं. TR गाळे साहेब, आनंदराव कंचे साहेब, सरपंच सतीश माने साहेब, या वकील साहेब या जेवण. उपस्थितांना एक विनंती आहे, आज आसनावरती आसन ग्रहण करायचं आहे. तरी मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे, हॉलमध्ये कृपया बसून घ्यावे. कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होत आहे, तरी बाहेर थांबलेल्या सर्व सुरुवात झालेली आहेच. मी सुरेश साठे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं आणि या पुढच्या कार्यक्रमासाठीचं. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमती छत्रपती विशालराजे भोसले, संस्थेचे उपाध्यक्ष गारळे साहेब, सरपंच माने साहेब, आनंदराव कंचे आहेत, त्याच्यानंतर श्रीकांत देशमुख, इथे सगळे समोर बसलेले मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाहीत. आणि आज या समारंभात ज्यांना पुरस्कार देऊन प्रदान होणार आहेत त्या 93 निकमंडळाचे पालकही या ठिकाणी बसले आहेत. आणि आपण गेली 25 वर्ष अव्याहतपणे हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो, तेव्हा आपल्या सगळ्या इथल्या जे नागरिक आहेत, भगिनी आहेत इथं उपस्थित, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. नंदा जाधवनं बाबतीत मी पुस्तकी लिहिलेलं आहे, परंतु या जिल्ह्यातली याची पहिली खेळाडू होती की तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा नाव या जिल्ह्याचं राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवलं. एका स्पर्धेत तिनं 3 लॉंग डिस्टन्समध्ये सुवर्णपदक मिळवली आणि रेकॉर्ड अजून तिचा आवडलेला आहे. लॉंग डिस्टन्स म्हणजे मोठ्या टप्प्याच्या ज्या स्पर्धा असतात त्यात नॉर्मली कुठलाही खेळाडू एका इव्हेंटमध्ये कारण 3 दिवसात तो इव्हेंट संपतो आणि त्यात तिन्ही स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणं प्रॅक्टिकली अवघड असतं. त्यांनी ते मिळवलं होतं, नवीन रेकॉर्ड आहे. नंतर 12 इंटरनॅशनल स्पर्धा खेळल्या, मास्टर्समध्ये सुवर्णपदक मिळवलं. कारकीर्द काढली तर कमीत कमी 150 पदकं तरी तिने राष्ट्रीय, राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेली आहेत. आणि अजूनही तो तसा अबाधित आहे. पण तिचा पुरस्कार ज्यांना दिला त्या मुली आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र गाजतात. सुदेश शिवणकर असो, त्याच्यानंतर आपण गेल्या वेळेला ज्यांचे काही जणांचे सत्कार केले, ऑर्गनायझर राम कदम बसलेले आहेत, किंवा आपले हिल मॅरेथॉनचे संदीप काटे, सगळ्यांना आपण पुरस्कार देऊन गौरवला. हेतू एवढाच आहे त्याच्या मागचा की तिच्यापासून प्रेरणा घेऊन काही नवीन खेळाडू निर्माण व्हावेत आणि तशी सुरुवात झालेली आहे. आणि गेली 26 वर्ष हा चाललेला एकमेव ह्या चतुर्जिल्हानगरातला कार्यक्रम आहे की जो 26 वर्षात कधी त्यात खंड पडला नाही आणि हे कौतुकास्पद आहे निश्चितपणानं. तर मी अधिक काही बोलणार नाही, परंतु नंदाच्या दृष्टीने मी प्रास्ताविक केलं. आणि आत्ता आपण जिला पुरस्कार देणार आहे ती 93 निकम, पण राष्ट्रीय शालेय स्पर्धेत तिने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवलं. 9वीत आहे ती फक्त, बरोबर ना. आणि अजून तिला खूप भविष्य आहे आणि या पुरस्कारापासून ती प्रेरणा घेईल आणि भविष्यात आणखीन चांगली कामगिरी बजावेल अशी मला खात्री आहे. तिलाही शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमात सुरुवात करावी याची मी विनंती करतो. धन्यवाद. TR गारळे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. श्रीमंत छत्रपती विशालराजे भोसले, अध्यक्ष सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, यांचे सत्कार गारळे सर यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
प्रतिष्ठान सातारा यांच्या मार्फत नंदा जाधव आंतरराष्ट्रीय धावफुगीच्या 26व्या पुण्यस्मरणानिमित्त आज कार्यक्रम संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमंत छत्रपती वैशालीताई भोसले, अध्यक्ष सातारा जिल्हा बँक असोसिएशन या आपणाला लाभलेले आहेत. त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. नंदा जाधव ही एक स्फूर्ती आहे, नंदा जाधव ही एक प्रेरणा आहे आणि गेले 26 वर्ष हा कार्यक्रम मॅडम या ठिकाणी संभाजीनगर आणि परिसराचे सर्व नागरिक, ग्रामपंचायत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होते. गेल्या 26 वर्षामध्ये अनेक सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ राबवले गेले. रक्तदान शिबिर तर दरवर्षीच होते. दरवर्षी 200-250 रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात. सर्व रक्तदान शिबिर संपन्न झाले. त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या सभागृहात नंदाच्या जीवनावर, चरित्रावर त्यांनी केलेल्या कार्याचं एक पुस्तक प्रकाशनही या ठिकाणी संपन्न झालं होतं. या नंदाच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगली, सातारामध्ये पुराचं जे यावेळी संकट आलं त्यावेळी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्याचंही काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि नंदा जाधव ही एका प्राथमिक शिक्षकाची मुलगी, ज्यांना 3 मुली आणि एक हे डॉक्टर आहेत, ते त्यांचे चिरंजीव मुलगा, अशी 3 मुलं असताना आणि अतिशय परिस्थिती बिकट असताना, आर्थिक परिस्थिती नाजूकच असताना त्या 3 मुलांचं शिक्षण करणं, त्यांना जोपासणं, अशा अवस्थेत नंदाचा हा जो छंद होता, जी आवड होती, त्या आवडीसाठी त्यांना फारसं काही योगदान देता आलं नाही. परंतु अशा कठीण परिस्थितीतून ती पायामध्ये पळताना बूट नसायचे, अगदी अनवाणी पाय नसून आणि तिची उंची फार कमी होती मॅडम. अतिशय उंची कमी असताना सुद्धा त्यानं या जिल्ह्याचा गौरव, जिल्ह्याचा नावलौकिक महाराष्ट्रात तर आहेच, परंतु राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो 26 देशामध्ये तिनं जाऊन आपल्या धावण्याच्या स्पर्धेत वेगवेगळे विक्रम केलेत. एक महिलाचा दगड म्हणून तिचा नावलौकिक या महाराष्ट्रामध्ये आहे. तिला शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आला. महाराष्ट्राची सुवर्णकन्या म्हणून तिचा नावलौकिक आहे. आज ललिता बाबर असतील किंवा पी.टी. उषा असेल, याच्या तोडीचं काम तिनं त्या काळात केलेलं आहे. आज सर्व सुविधा आहे किंवा आर्थिक योगदान आहे, पाठबळ आहे, सर्व संघटना त्यांना मदत करतात. परंतु 25-26 वर्षापूर्वी काही नसताना तिनं हे जे काम केलं ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि सर्वांना एक भूषणाव असं आहे. म्हणून हे प्रतिष्ठान आणि संभाजीनगर ग्रामपंचायत, आमचे सर्व इथले सरपंच सतीशराव असतील किंवा आमचे आनंदराव शेठ असतील, सर्वच मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात नंदाच्या स्मृतीचा हा कार्यक्रम होतो. यावर्षी शेठजी आपल्याला एक महत्त्वाचं असं योगदान आहे की मॅडम या ठिकाणी बरेच संकल्प केले. या ठिकाणी नंदाच्या नावानं एक क्रीडा प्रभूनी व्हावी. कल्याण रिसॉर्टच्या बाजूला कोडोली ग्रामपंचायतच्या हाती जो गट नंबर आहे, त्या गट नंबरची जागा उपलब्ध करून दिली. ग्रामपंचायत ठराव झाले, अनेक मंत्री महोदयांना आपण भेटलो, त्याचा शासन लेवलला पाठपुरावा केला, क्रीडा मंत्री, जिल्हा क्रीडा आयुक्त, परंतु ते काही झालं नाही. त्यानंतर दुसरा संकल्प असा होता का तिच्या प्रेरणा घ्यावी आणि शालेय स्तरावर मुलांना तिच्या चरित्रातून एक चांगलं उत्तेजन मिळावं म्हणून तिच्या नावानं एक शाळेत धडा लावावा 5वी, 6वी, 7वीच्या वर्गावर, हाही प्रयत्न झाला. आणि तिसरा जो एक संकल्प केला होती, नंदाच्या नावानं या परिसराच्या मध्ये एक वास्तू निर्माण होईल की ज्या वास्तूनं अनेक नवोदित खेळाडूंना, आज ही मुलगी जान्हवी आहे, तिला काही माहीत नाही नंदा कोण होती, अशी जी नवीन जी तरुण मुलं आहेत त्यांना प्रेरणा मिळावी. नंदाच्या नावानं जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामध्ये एक पोर्ट्रेट लावलेला आहे, तिच्या कार्याचा आलेख तिथं उभा केलेला आहे. म्हणून या परिसराला वैभव असणार, या परिसरातली एक मुलगी संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलं, तिनं नावलौकिक मिळवला
त्या मुलीचं या ठिकाणी प्रवेशद्वार किंवा स्वागत मान उभी राहावी अशी सर्व ग्रामस्थांची एक इच्छा होती आणि ते आज या 26व्या स्मृतिदिनानिमित्त आपल्याला साकार होताना दिसते. खऱ्या अर्थानं मी ग्रामपंचायत संभाजीनगर सर्व इथले मान्यवर आणि सर्व काही ज्यांनी आपला खारीचा वाटा त्यामध्ये दिला त्या सर्वांचं मनापूर्वक अभिनंदन करतो. त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने धन्यवाद देतो. कारण ही वास्तू काही आपली एकट्या नुकत्याची नाही, एक या परिसराचं वैभव आहे आणि या जाता त्यांना प्रत्यक्ष लोकांना दिसावं आणि त्यातून प्रेरणा घ्यावी या उद्देशाने या वस्तूमध्ये डॉक्टर प्रवीण जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर ज्यांनी आर्थिक योगदान दिले, काही वस्तू रूपात दिले, मटेरियलच्या स्वरूपात दिले, त्यांचे मी आभार मानतो. आणि आजही मी आपल्याला सर्वांना ज्यांची इच्छा आहे, ज्यांना वाटतंय त्यांनी या नंदाच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या स्वागत कमानीला आपला खारीचा वाटा काही फुल ना फुलाची पाकळी द्यावं अशी विनंती करतोय. त्याचं उद्घाटन मान्यवरच्या हस्ते एक आठवड्याभरात होतंय. तेही उद्घाटन आपण कार्यक्रम मोठा घेणार आहोत. परंतु आज जरा आनंद वाटला की तिचं जे नाव आहे या परिसराचं नाव कमानीच्या रूपानं राहिलं आणि या खेळाडू निश्चितपणे त्याची प्रेरणा घेतील, स्फूर्ती घेतील. आज जान्हवी निकम ही नवीन असणारी मुलगी आमची, अतिशय तिनं मोठं काम केलं. इथं 600 मीटर शालेय राष्ट्रीय स्पर्धा असतात, त्यामध्ये गोल्ड पदक म्हणजे सुवर्ण पदक आणि 400 मीटरच्या त्यामध्ये रौप्य पदक असे मिळवले. त्याचं मी अभिनंदन करतो. दरवर्षी आपण प्रत्येक खेळाडूला जे काही चांगलं काम करतात त्या खेळाडूंना पुढं आयुष्यात प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं आणि नंदाची स्फूर्ती त्याच्यामध्ये यावी या उद्देशाने दरवर्षी आपण फक्त आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणजे धावपटू या क्षेत्रामध्ये ज्या मुली चांगलं काम करतात त्यांना पुरस्कार देण्याचं काम गेले 26 वर्ष केलं आहे. आणि निश्चितपणे पुरस्कार दिलेल्या महिला मुली या चांगलं गौरवपद असं त्याने या क्षेत्रात काम केलंय. म्हणून जान्हवी सुद्धा या भविष्यामध्ये निश्चितपणे या आपली कामगिरी करेल असा मला विश्वास वाटतो. या प्रसंगी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो. सर्वांनी या ठिकाणी येऊन आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांना आभार मानतो आणि थोडक्यात माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मान्य श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले, उपस्थित आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रिटायर गाळे साहेब, साधले साहेब, उपस्थित सर्व ग्रामस्थ, आनंदरावजी कनसे, जेवण मोरे, राजू पिसाळ, सर्वच आमच्या ग्रामपंचायत सदस्य, महेश कदम असतील. आज या ठिकाणी गेली 25 वर्षे हा कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमात कुठेही खंड नाही. डॉक्टरांना तसं मानलंच पाहिजे. म्हणजे कार्यक्रमांना स्टार्टला थोडंसं प्रतिसाद कमी होता, पण आता हा कार्यक्रम 200च्या पार आहे. कार्यक्रम हे रक्तदान शिबिर हे 200च्या पार आहे. हे 200+ होते. आज आपण नंदा जाधवच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आपण मागच्या वेळेला मला भाषण करायला सांगितलं होतं, मी केलं नव्हतं. कारण मी त्यांना सांगितलं होतं ज्यावेळी कमानीचं काम चालू होईल त्याच्यानंतर मी भाषण करेन. तर आज आपली कमानीचा जो काम चालू आहे, आमचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आज ते कमानीचं काम अंतिम टप्प्यात आहे. एक महिना 1.5 महिन्यामध्येच स्थानिक लोकप्रतिनिधी आपले खासदार असतील, शिवेंद्रबाबा असतील किंवा आपले महेशदादा शिंदे असतील, या सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत त्याचा आपण भव्य असा उद्घाटन सोहळा आपण त्याचा घेणार आहे कार्यक्रमाचा. तर आज सुद्धा साधारण 7.5 ते 8 लाख रुपये आज आत्तापर्यंत त्याचा खर्च झालेला आहे. अजून सुद्धा 4-4.5 लाख रुपये त्याचा खर्च आहे. बऱ्याच म्हणजे
तानाजीराव कणसे असतील, बरेच मंडळींनी योगदान चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. अजून सुद्धा आपल्याला पैशाची कमतरता आहेच. त्यात ज्यांना कोणाला योगदान अजून द्यायचं असेल त्यांनी जरूर योगदान द्यावं. आणि एक चांगलं असं शिल्प आपण थोडक्यात म्हणतो की तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक चांगलं असं आपण उभं केलेलं आहे. त्याची प्रेरणा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व लोकांना एक आदर्श म्हणून आपण ते काम आपण केलेलं आहे. आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. आंतरराष्ट्रीय धावपटू कैलासवासी नंदा जाधव यांच्या 26व्या स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्याच्या बॅडमिंटन अध्यक्षा श्रीमती वृषालीताई राजे भोसले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे परिचित असणारे गारळे साहेब, सादले साहेब आणि कदम सर, आज जो आपला सालाबादप्रमाणे आपण या सुवर्णकन्या नंदा जाधव धावपटूंचा जो स्मृतिदिन साजरा करत असतो आणि तो स्मृतिदिन साजरा करत असताना जो काय आपण संकल्प हाती घेत असतो, तो संकल्प हाती घेत असताना आपल्या सर्व संभाजीनगरवासियांची असणारं पाठबळ आणि त्यातून उभं राहणारं तिच्या स्मृतिप्रित्यर्थ जे काय काम आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून या नगरीमध्ये आपण जे काय आपल्या असणाऱ्या प्रवेशद्वाराचं जे काम चालू आहे आणि ते प्रवेशद्वाराचं काम चालू असताना लोकांनी जे काय सडळ असताना जी काय फुलाची पाकळी जी काय मदत केलेली आहे आणि त्या मदतीतून आपले असणारे प्रवेशद्वार तिच्या नावाचं आपण होऊ घातलेलं आहे. आणि थोड्याच दिवसात याही वास्तूचं आपलं असणारं जे काय आपल्या संभाजीनगरचं प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वाराचं उद्घाटनाचा जो काय सोहळा होणार आहे गारळे साहेब, आणि त्या सोहळ्यामध्ये आपण यापूर्वीची जी काय संकल्पना तिच्या नावानं जी काय केलेली होती, आपली असणारी जी क्रीडानगरी म्हणून आपण तिच्या नावानं प्रबोधनी क्रीडानगरी म्हणून जे काय आपण प्रस्तावित केलेली होती, ती प्रस्तावित आपण सर्व असणाऱ्या त्या काळातल्या लोकप्रतिनिधींना आपण आपल्या असणाऱ्या कागदोपत्रीद्वारे आपण त्यांना जी काय त्यांना सुपूर्द करायची ती केलेली आहे. पण तरी मला असं वाटतंय की आज आपल्या जिल्ह्याला चार मंत्रिपदं आहेत आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीची मंत्रिपदे आहेत. आपले असणारे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सध्याचे असणारे बांधकाम मंत्री म्हणून जे आज जे राज्याचे त्यांच्याकडे जे खातं आहे त्यांच्या माध्यमातून आणि आपले असणारे राज्याचे दुसरे मंत्री जयकुमार भाऊ त्यांच्याकडं ग्रामीण विकास खातं आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई आहेत आणि चौथे मंत्री म्हणून मकरंद आबा पाटील आहेत. या चौघांच्या माध्यमातून आपल्याला जी त्याचे क्रीडा प्रबोधनी म्हणून आपल्याला जी काय आपल्यासाठी नव्हे तर आपल्या उपनगरासाठी आणि सातारा शहरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून यांच्याकडून घ्यावी अशी मी आपणाला गारळे साहेब विनंती करतो. आपले चिरंजीव त्यांच्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज करत आहेत आणि अशांच्या माध्यमातून आज आपल्याला संधी आहे की आपण तुम्ही कधीही सांगा की आपण सर्वजण त्यांना परत एक वेळ आपण आपला प्रस्ताव त्यांना करूया आणि त्यांच्याकडे सुपूर्द करूया आणि त्यांच्या माध्यमातून आज तसं पाहायला गेलं तर राज्यामध्ये असणारे सरकार त्यांचंच आहे, केंद्रामध्ये सरकार त्यांचंच आहे, इतर गोष्टीसाठी अमाप पैसा खर्च केला जातो आणि मग अशा नंदा जाधव सारख्या प्रेरणा देणाऱ्या स्मृतिदिनानिमित्त आपण जे काय
संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला शासनानं जरूर दाद द्यावी आणि नवे खेळाडू जे तयार होत आहेत त्यांना प्रेरणा मिळेल अशी नंदा जाधवांच्या माध्यमातून भविष्यात अधिक खेळाडू तयार होतील अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहेत याचा आनंद व्यक्त करताना आपण आता ज्या खेळाडूंनी जे काही इथं त्यांचं कौशल्य दाखवून स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे अशामध्ये मी विनंती करेन सारंग सोनमळे यांच्या वतीनं संतोष सोनमळे येतील. त्यांनी त्यांचा व्यासपीठात मान्यवर व्यासपीठात सत्कार सर्वांनी काय अध्यक्ष यानंतर सर्वप्रथम ज्यांच्यामुळे आज मी या व्यासपीठावर उभी आहे असे माझे कोच आदरणीय श्री बाबर सर यांना अभिवादन करून मी माझ्या मनोगतावर सुरुवात करत आहे. सन्माननीय प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझे सहकारी आणि प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव प्रतिष्ठानमार्फत मला नंदा जाधव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील केवळ सन्मान नाही तर माझ्या प्रयत्नाने मिळालेली एक मोठी प्रेरणा आहे. यश हे कठीण परिश्रमांच्या मागे लपलेले असते. यशामागे माझा सरांचा, माझ्या परिवाराचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी प्रत्येक क्षणी मला प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले आणि माझा विश्वास ठेवला. यांच्या साथीनं मी आज इथवर पोहोचू शकले. नंदा जाधव हे नाव म्हणजे चिकाटी, मेहनत आणि समाजासाठी काहीतरी देण्याची जिद्द याचे प्रतीक आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू आदरणीय नंदा जाधव यांचे कार्य क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी एक प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या पुढाकारामुळेच आज कित्येक मुलींचे ॲथलीट होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. या पुरस्कारामुळे मला हीच प्रेरणा मिळाली आहे की मी देखील त्यांच्या कार्याची परंपरा पुढे नेऊ शकेन. हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नाही तर त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांनी माझ्यासोबत हे स्वप्न पाहिलं, प्रयत्न केले आणि हार न मानता पुढे वाटचाल केली. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, यश कधीही एकटे येत नाही, ते तर आपल्यातील प्रत्येकाच्या प्रेम, प्रयत्न आणि आशीर्वादाने. हा सन्मान माझ्या जीवनात नेहमी प्रेरणास्रोत म्हणून राहील. धन्यवाद. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सत्काराचं स्वागत घेत आहे. जमलेले सर्व क्रीडाप्रेमी नागरिक, नंदा जाधव खूप मोठी खेळाडू होती. तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही एवढी मोठी खेळाडू होती. आपल्या साताऱ्यामध्ये ती जन्माला आली, सातारासाठी ती खेळली आणि देश आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळली. आपल्या साताराचं नाव तिनं ह्या भारताच्या बाहेर घेऊन गेली. ती पहिली आंतरराष्ट्रीय खेळाडू सातारची आहे मुलींच्या मध्ये. खूप जिद्दी, खूप चिकाटी, खूप मेहनत, सातत्य, ती सर्वांच्यासाठी खूप प्रेरणादायी होती. आणि स्वभाव एकदम चांगला, शांत, मितभाषी, मेहनत करायची, कष्ट करायची, कन्सिस्टंट, कधीही तिनं प्रॅक्टिस बुडवली नाही आणि सर्वांना मदत करत राहायची. खूप चांगलं व्यक्तिमत्व नंदा जाधवच्या माध्यमातून आपल्यातून निघून गेलेलं आहे. ती जर आज असती तर आजचं ॲथलेटिक्सचं क्रीडा क्षेत्र खूप वेगळं असतं साताऱ्याचं. कारण तिच्याकडं सोशल ॲक्टिव्हिटी करण्याची सुद्धा खूप इच्छाशक्ती असायची. आम्ही तिला खूप मिस करतो आहे ह्या स्टेजला सुद्धा. ती आपल्यामध्ये हवी होती. परमेश्वराची काय इच्छा असेल आणि आपल्यातून निघून गेली. पण तिनं जे पेरलेलं आहे त्याला
फॉलो करत आज साताऱ्यामधून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळ निर्माण होत आहेत. खरा पाया तिनं भरला होता हा साताऱ्याचा ॲथलेटिक्सचा. रामकांत सदम सर असतील, त्यांचे त्यावेळचे सहकारी होते, कामटे साहेब आहेत, ह्या सर्वांनी तिला खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केलेला होता. तिचे वडील खूप तिला मदत करायचे. तिची आई, तिचे वडील आम्ही पाहायचो, तिची खूप काळजी घ्यायची. आणि त्यामुळं ते एवढ्या मोठ्या लेवलला रेस झाली. देशातल्या खेळाडू तिला घाबरायच्या. ती जेव्हा देशमध्ये उतरायची तेव्हा हिमाचल प्रदेशची सुमन रावत होती, ती इंटरनॅशनल प्लेअर होती. आम्ही त्या पुण्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तिथे क्रॉस कंट्रीला गेलो होतो. तिनं पहिल्यांदाच दसका खाल्लेला. एवढी मोठी खेळाडू नंदा जाधव होती आणि तिच्याविषयी जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. आणि या ठिकाणी तिच्या नावाने प्रत्येक वर्षी आपण स्मृती साजरा करतो. खूप गौरवाची गोष्ट आहे. आणि ही इतर जे साताऱ्यामध्ये जे खेळाडू आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये खेळाडू आहेत त्याच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि तिथं पाहून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू साताऱ्यामध्ये निर्माण होते. त्या पद्धतीने आयोजन केलं आणि नवीन खेळाडूंना तुम्ही संधी देताय, त्यांची उत्साह वाढवताय, प्रेरणा वाढते. आणि त्यानिमित्त नंदा जाधवचं नावही पटलावरती सतत खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर ह्या प्रतिष्ठानच्या आणि ह्या भागातील लोकांचं खूप कौतुक केलं पाहिजे, खूप आभार मानलं पाहिजे. तुम्ही हा कार्यक्रम हा पुढे कंटिन्यू ठेवा, खूप मोठ्या प्रमाणात घ्या, म्हणजे त्याचं एक इन्स्पिरेशन होईल. जसं आज नंदा जाधवच्या नावाने तुम्ही क्रीडा प्रबोधिनी काढताय, खूप चांगली गोष्ट आहे. फॉलोअप घ्या, मोठ्या लेवलला क्रीडा प्रबोधिनी काढा. त्याच्यामधून अनेक खेळाडू जसे PT उषाची प्रबोधिनी आहे किंवा अनेक खेळाडूंची प्रबोधिनी आहे, तशी नंदा जाधवच्या नावाने चांगली प्रबोधिनी काढा. त्याच्यातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. देशाला आंतरराष्ट्रीय खेळाडूची खूप गरज आहे आणि तुम्ही जो पाया निर्माण केलेला आहे त्याच्यातून भविष्यामध्ये खूप चांगले आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. त्यावेळी अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला 2 शब्द बोलले. आपल्या साताराची नव्हे महाराष्ट्राची पुष्णाव व्यक्ती होऊन गेलेली म्हणजे आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ 26वा हा पुरस्कार सन्मान सोहळा पार पाडतोय. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्या वृषाली राजे भोसले राजघराण्यातील व्यक्ती आहेत. आपलं कर्तृत्व जे आहे नंदा जाधवांचं ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आहे. त्यांचा सोहळा पुरस्कार सोहळा हा जो पार पडतोय तो सुद्धा आपल्या राजघराण्यातील व्यक्ती आणि व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडतोय. व्यासपीठावरील मान्यवर सादले साहेब आहेत, गारळे साहेब आहेत, संभाजीनगरचे सरपंच सतीशराव माने आहेत, कदम सर आहेत. आपण सर्वजणांच्या मार्गदर्शनातून हा पुरस्कार सोहळा दरवर्षी डॉक्टर प्रवीण जाधव सरांच्या माध्यमातून संभाजीनगर ग्रामपंचायत आणि इतर सर्वांच्या सहकार्यातून हा पुरस्कार सोहळा रक्तदान शिबिर साजरं होत असते. हा पुरस्कार सोहळा होत असताना ह्या मागची पार्श्वभूमी एकच आहे डॉक्टर प्रवीण जाधव सरांची की समाजामधली तरुण मुलं आणि तरुण मुलींनी आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये खेळाडू म्हणून आपलं नाव उज्ज्वल करावं, आपल्या साताराचं नाव उज्ज्वल करावं अशी प्रेरणा मुलांनी उपस्थित असणाऱ्या पालकांनी घेतलेली आहे, घेत आहेत. भविष्यात बरेच खेळाडू घडतील. जसं की आत्ता आपले 2-3 संकल्प सांगितले गाळे साहेबांनी की या विभागामध्ये सातारा नजीक असलेली ही ग्रामपंचायत आहे. मग यामध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू या ज्या नंदा जाधव आहेत यांच्या नावाने एखादं क्रीडा संकुल असेल किंवा आता स्वागत क्रमांतर झालेली आहे आणि नवीन एखादी ग्रामपंचायत म्हणजे चेअरमन ग्रामपंचायत सर्व सदस्य हे नक्की पूर्ण करतील. त्याच्यासाठी राजकीय पाठबळ खासदार उदयनराजे भोसले, आपले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा आणि इतर मंत्री पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, आपले मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून होईल. मोठं काम आपल्याकडे 4 मंत्री आहेत. मोठं काम या विभागासाठी जे संकुलाचं आहे क्रीडा संकुलाचं, जसं की गारळे साहेबांनी आता जागा सांगितली आपली, त्याचा पाठपुरावा पूर्वी केलेला होता. परंतु त्याचा पाठपुरावा परत जर आपण केला, फॉलोअप करावा लागेल. फॉलोअप केल्याशिवाय काम कुठलं होणार नाही. ही मोठी कामं आहेत. शासकीय कामं मार्गी लागण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं फॉलोअप करावा लागेल आणि ह्या फॉलोअपसाठी आपल्याला नक्कीच वृषाली राजे अक्कांचं पण मार्गदर्शन मिळेल, सहकार्य मिळेल. आपण त्यांच्यावरून पण ही अपेक्षा करू की आपला भाग विकसित झाला पाहिजे. धन्यवाद. कधी देव पण असे का करतो, कधी कधी
कधी कधी देव पण असे का करतो, त्या डाव लुटुपुटीचा डाव मांडून मांडून मोडत पुन्हा पुन्हा खेळायला लावतो. कधी कधी देव पण असे का करतो, खेळता खेळता खेळ धावपळीच्या आयुष्याचा. कधी कधी देव पण असे का करतो, जो आवडत असतो सर्वांना, तोची आवडे देवाला. असं या नंदा जाधव यांच्या बाबतीत आपण बोलून मी अध्यक्षांना विनंती करतो. सर्व मान्यवर खेळाडू, आदरणीय पालक, सर्वांना माझा नमस्कार. मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानते. पहिल्यांदाच मी या कार्यक्रमाला आली आहे आणि खरंच जसे सर आपल्याला बोलले की तो जो काळ होता त्यावेळी स्त्रियांना एवढं पुढं जाण्याची सुविधा नव्हत्या किंवा पाठबळ नव्हतं, पण त्यातही आदरणीय नंदा जाधव या आंतरराष्ट्रीय स्तराला जाऊन त्यांनी साताऱ्याचंच नव्हे तर आज आपल्या सर्व महाराष्ट्राचं सुद्धा नाव त्यांनी रोशन केलेलं आहे. सॉरी, माझ्या थोडं भाषण मला माफ करा, कारण माझं मराठी एवढं हे नाही आहे आणि भाषणाची तशी सवय नाही आहे. पण निश्चितपणे मी हे सांगू इच्छिते की हे जे कार्यक्रम आपण सर्व आयोजकांनी इथे आयोजित केले आहेत, तर ह्या नवीन खेळाडूंना हे इतके प्रेरणादायक आहे, प्रोत्साहन त्यांना मिळतं. त्यांनी नंदा जाधवांकडनं असं प्रोत्साहन देऊन तुम्ही खूप पुढं जावा ही मी इच्छा व्यक्त करते. तुम्हाला खूप सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि इथं पालकांचे खूप आभार मानते की आज घरातला सपोर्ट नसता तर ही मुलं एवढी पुढं जाऊ शकत नाही. आज काळाच्या प्रमाणे मुलांना पालकांकडनं, टीचर्सकडनं, मित्रमैत्रिणींकडनं हा सपोर्ट अतिशय गरजेचा आहे, मेंटली, फिजिकली सर्व दृष्टिकोनातून. नंदा जाधव ह्या एक चिकाटी, धैर्य, आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा याचं प्रतीक होत्या. आणि या कार्यक्रमातनं आपण सर्व आयोजकांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते की आपण हे सर्व त्यांना आजही आपल्यात जिवंत ठेवलं आहे. असे अजून कार्यक्रम व्हावेत आणि जसं सर म्हणाले की आमच्याकडनं काहीही तशी मदत असेल तर निश्चितपणे आम्ही करू शकतो. परिसराची सुवर्णकन्या, परिसराचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाची सुवर्णकन्या स्वर्गीय नंदा जाधव यांच्या स्मरणार्थ, स्मृतिप्रित्यर्थ आज या ठिकाणी रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे आपल्या या तरुण पिढीतील ॲथलेटिक्समध्ये, वैयक्तिक खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले खेळाडू यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे, या प्रसंगी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रमुख अतिथी आदरणीय श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करणारे आमच्या संभाजीनगरचे PR गराळे साहेब, या सातारच्या क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे आदरणीय सादले साहेब, प्रशिक्षक कदम साहेब, बाबर साहेब, त्याच पद्धतीनं आमच्या या नगरीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय सतीश माने, त्यांचे सर्व ग्रामपंचायतीचे सहकारी, खेळाडूंचे पालकप्रतिनिधी, जाधव कुटुंबीय, या सर्वांनी आजचा हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडलेला आहे. नंदा जाधव यांची प्रेरणा तरुण पिढीने घेण्याच्या कारणासाठी गेली 26 वर्षे, 25 वर्षे म्हणजे 26वे वर्ष डॉक्टर प्रवीण जाधव हे कार्यरत आहेत. आज मला वाटतं डॉक्टरांचं आपलं वय डॉक्टर आज 53, म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापासून ते हे काम करतायत असं या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. 25वं वर्ष हे वयाचं काय असतं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परंतु आपल्या कर्तृत्व संपन्न आपल्या भगिनीचं कार्य देशात जे होतं ते 25 ते 26 वर्ष जपून ठेवलेलं आहे. त्यांनी तिच्यावरचं प्रेम या ठिकाणी व्यक्त करतायत, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या कुटुंबियांच्याच नव्हे तर आमच्या संभाजीनगरवासियांच्या अभिमानाची ही गोष्ट आहे.
असेच कार्यक्रम यापुढे घडत राहोत आणि ताई आपलंही सहकार्य या ठिकाणी क्रीडा नगरीसाठी व्हावं. वकील साहेबांनी एक चांगली इच्छा व्यक्त केली. आम्ही सर्वजण पाठपुरावा करू. आपण आलात या ठिकाणी अतिशय बहुमोल मार्गदर्शन आपण केलं. त्याचप्रमाणे पुरस्कार विजेते खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांनी कार्यक्रम नेटानं पार पाडला आणि सातत्यानं अतिशय महत्वाचं असं रक्तदान शिबिर या ठिकाणी जे पार पडतंय त्यातही सातत्य ठेवून ते जोरात अतिशय मोठ्या प्रमाणात एक घडवू पाहतायत किंवा आता थोड्या वेळाने एक 200 पारचा आकडा आपल्याला ऐकायला मिळेल. अशा पद्धतीचं रक्तदान या ठिकाणी आपल्या सरकारने होतंय. या कार्यक्रमासाठी सर्वजण आपण उपस्थित राहिला त्याबद्दल संभाजीनगर परिसर, ग्रामपंचायत संभाजीनगर आणि पंचक्रोशी, त्याचप्रमाणे नंदा जाधव, स्वर्गीय नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीनं उपस्थितांचे मी आभार मानतो. आणि आजचा या ठिकाणी फक्त आपला पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करून रक्तदान शिबिर हे चालू राहील. सर्वांनी रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव प्रतिष्ठानतर्फे आम्ही गेली 25 वर्ष रक्तदान शिबिर आणि त्याचबरोबर तिच्या स्मृती दिनानिमित्त एका चांगल्या खेळाडूचा सत्कार करण्याचं ठरवलं होतं 25 वर्षापूर्वी. आणि आता हे 26वं वर्ष आहे. यामागे हेतू एवढंच आहे की नंदा जाधवच्या आठवणी कायम राहाव्यात आणि त्याचबरोबर नवीन खेळाडूंना आपल्याला प्रोत्साहन देता यावं या हेतूने या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करतो. आणि या परिसरातील लोकही त्याला चांगला प्रतिसाद देतात. त्याचबरोबर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ या भागातील लोकांनी एक स्वागत कमानीचंही काम सुरुवात केलेलं आहे. या कमानीचं जवळजवळ 75% काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित काम बाकी आहे. त्यालाही परिसरातले सर्व क्रीडाप्रेमींनी मदत करावी म्हणजे हे कामाची अंतिम स्वरूप लवकरात येईल आणि लवकरात लवकर ती कामाला उभा राहील. धन्यवाद. रक्तदान शिबिर जे आम्ही प्रतिवर्षी आयोजित करतो त्या रक्तदान शिबिराच्या मध्ये कमीत कमी 200 बाटल्यांचं संकलन व्हावं अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. आणि आतापर्यंत बहुतेक वेळेला 200चा आकडा आम्ही पार केलेला आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ जर याची संख्या काढली तर माझ्या मताप्रमाणे 4-1,000 बाटलीचं संकलन आम्ही या माध्यमातून दिलेलं आहे. आणि ह्या वर्षी ही 200चा आकडा आत्ताच पूर्ण केलेला आहे. तो साधारणपणे 250 पर्यंत जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठान आयोजित या ठिकाणी आजचा स्फूर्ती पुरस्कार माझी कन्या कुमारी जान्हवी निकम हिला प्रतिष्ठानने दिला. त्याबद्दल प्रतिष्ठानचे हार्दिक आभार मानतो. आणि
हा पुरस्कार मिळवण्यामध्ये जान्हवीचे आंतरराष्ट्रीय कोच श्री बळवंत बाबर यांचा फार मोठा वाटा आहे. यांनी बरेच जिल्ह्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवलेले आहेत आणि नंदा जाधव यांचे सुद्धा ते प्रशिक्षक होते आणि त्यांच्यामुळेच ती चांगल्या पद्धतीची खेळाडू घडली. त्याचबरोबर काल दक्षिण आशियाई स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये त्यांचीच खेळाडू सुदेशना शिवणकर यांनी भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. तर असे बाबर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे आणि निश्चितच नंदा जाधव प्रतिष्ठानतर्फे ज्या ज्या खेळाडूंना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी पुढे जाऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या पद्धतीची कामगिरी केलेली आहे. प्रतिष्ठाननी माझ्या कन्येची निवड केली त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. 26वा स्मृती दिन साजरा करतोय आपण आणि आतापर्यंत आपण गेले कित्येक वर्ष आपण जे यंग जनरेशन आहे ॲथलेटिक मधले त्या मुलांना आपण दरवर्षी पारितोषिक देतो, त्यांचं कौतुक करतो की जे जे अपकमिंग मुलं आहेत आणि ती खूप चांगल्या नॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेली आहेत. आणि त्याचबरोबर आपण साधारण 2000 पासून हे 26वे वर्ष की रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि आतापर्यंत जवळजवळ आपण 3000 रक्त संकलन केलंय आणि दरवर्षी आपण खूप चांगले आणि सामाजिक उपक्रम आणि खेळाडूंसाठी जेवढ्या काही गोष्टी करता येईल तेवढ्या करतोय. यंदा आपण जान्हवी निकमला पुरस्कार देतोय. ही 9वीतली विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर तिनं 600 मीटरमध्ये गोल्ड मेडल आणि 400 मीटरमध्ये रौप्य पदक मिळवलंय. ही मुलगी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल आणि यशस्वी होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं सातारचं नाव मोठं करेल अशा मी तिला शुभेच्छा देतो.